नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता असते, पण भीती आणि संशयामुळे कोणीही मोकळेपणाने विचारत नाही. आज आम्ही तुम्हाला तुमच्या राशीच्या आधारावर तुमच्या मृत्यूची संभाव्य वेळ, तुम्हाला होऊ शकणारे आजार आणि त्या कटू सत्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यापासून वेळीच सावध होणे गरजेचे आहे. हा व्हिडिओ केवळ भविष्यवाणी नाही, तर एक चेतावणी देखील आहे, जेणेकरून तुम्ही वेळीच स्वतःला सुधारू शकाल. चला तर मग आजच्या या रहस्यमयी प्रवासाला सुरुवात करूया. पण लक्षात ठेवा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी आम्ही तुम्हाला या सर्व अडचणींवर मात करण्याचे उपाय सांगणार आहोत. पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल, तर हा व्हिडिओ लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. आता सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीचे लोक उत्साही, आत्मविश्वासाने परिपूर्ण आणि जोखीम घेणारे असतात. त्यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचे धैर्य. पण हे धैर्य कधीकधी त्यांच्या जीवाचे शत्रू बनते. त्यांच्या मृत्यूची शक्यता बहुतेकदा वेगवान अपघात किंवा तणावामुळे हृदयविकाराच्या झटक्याशी संबंधित असते. जर एखादा मेष राशीचा व्यक्ती आयुष्यभर साहसीपणाच्या मागे धावत राहिला आणि आरोग्याकडे दुर्लक्ष केले, तर त्याचा मृत्यू 60 ते 68व्या वर्षी होऊ शकतो. पण जर त्याने आपली ऊर्जा ध्यान, योग आणि संयमात लावली, तर तो 80 वर्षांपर्यंत आरामात जगू शकतो. मेष राशी ही अग्नितत्वाची राशी आहे, आणि यामुळेच या लोकांमध्ये राग, अस्वस्थता आणि मानसिक अस्थिरता जास्त असते. जर ही अग्नी संतुलनाबाहेर गेली, तर उच्च रक्तदाब, डोक्यात उष्णता आणि तणावजन्य आजारांचे कारण बनते. सूर्यास्ताच्या वेळी घरात शुद्ध देशी तुपाचा दिवा लावून सूर्याला जल अर्पण करा आणि थोडा वेळ ध्यान करा. नियमित शीतली आणि अनुलोम विलोम प्राणायाम तुमच्यासाठी अमृतासारखे आहे. तसेच कपाळावर चंदनाचा टिळा लावणे अत्यंत शुभ मानले जाते, जे मानसिक शांती देते आणि शरीरातील उष्णता नियंत्रित करते. वृषभ राशीचे लोक स्थिर, खाण्यापिण्याचे शौकीन आणि आरामदायी जीवन जगणारे असतात. पण त्यांचा सर्वात मोठा धोका म्हणजे जास्त खाणे, कमी हालचाल आणि आळस. मधुमेह, रक्तदाब, थायरॉइड यांसारखे आजार त्यांच्यासाठी आयुर्मान कमी करणारे ठरू शकतात. त्यांच्या मृत्यूची शक्यता 70 ते 80व्या वर्षी असते. पण जर त्यांनी खाण्यापिण्यात संयम ठेवला आणि नियमित व्यायाम केला, तर ते 90 वर्षांपर्यंतही जगू शकतात. वृषभ राशी ही पृथ्वी तत्वाची राशी आहे, आणि यामुळेच त्यांच्या शरीरात स्थूलता आणि जडपणा लवकर येतो. त्यांना आळस लवकर घेरतो. अशा वेळी नियमित व्यायाम, योग आणि शारीरिक श्रम अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः सूर्यनमस्कार आणि कपालभाती यांसारखे योग त्यांच्यासाठी अत्यंत लाभदायक आहेत. दररोज सकाळी खुल्या आकाशाखाली 20 मिनिटे चालणे केवळ शरीराला ऊर्जा देत नाही, तर मनालाही ताजेतवाने करते. मिथुन राशीचे लोक अत्यंत बुद्धिमान, उत्साही आणि चंचल स्वभावाचे असतात. पण ही चंचलता आणि जास्त विचार करण्याची सवय त्यांना मानसिकदृष्ट्या थकवते. त्यांना तणाव, नैराश्य आणि न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचा धोका जास्त असतो. त्यांचा मृत्यू 65 ते 75व्या वर्षी होण्याची शक्यता आहे. पण जर त्यांनी ध्यान आणि मेडिटेशनचा अवलंब केला, तर त्यांचे वय 80 वर्षांपेक्षा जास्त होऊ शकते. मिथुन राशी ही वायुतत्वाची राशी आहे, आणि यामुळेच त्यांच्या स्वभावात चंचलता, अनिश्चितता आणि अस्थिरता आढळते. त्यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची बुद्धी आणि संवाद कौशल्य. पण हीच ऊर्जा जर संतुलित नसेल, तर मानसिक तणाव, अस्वस्थता, झोप न येणे आणि न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवू शकतात. त्यांच्यासाठी मानसिक स्थिरता आणि श्वासोच्छवासाचे नियंत्रण अत्यंत आवश्यक आहे. अनुलोम विलोम आणि भरामरी यांसारखे प्राणायाम मिथुन राशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक आहेत, कारण ते केवळ मेंदूला शांत करत नाहीत, तर मनालाही संतुलनात ठेवतात. कर्क राशीचे लोक खूप भावनिक, घरगुती आणि संवेदनशील असतात. त्यांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे भावनिक ओझे, जे हळूहळू मानसिक आणि शारीरिक आजारांना जन्म देते. त्यांना कर्करोग, फुफ्फुसांच्या समस्या, नैराश्य आणि निद्रानाश यांसारखे आजार होण्याची शक्यता असते. त्यांचा मृत्यू 60 ते 70व्या वर्षी होण्याची शक्यता आहे. पण जर त्यांनी आत्मविश्वास आणि स्थिरता विकसित केली, तर त्यांचे वय 80 वर्षांपर्यंत वाढू शकते. कर्क राशी ही जलतत्वाची राशी आहे, आणि यामुळेच हे लोक लवकर भावनांमध्ये वाहून जातात आणि दुसऱ्यांच्या गोष्टी मनावर घेतात. हेच भावनिक असंतुलन हळूहळू त्यांच्या आरोग्यावर परिणाम करते. विशेषतः नैराश्य, चिंता, फुफ्फुसांची कमजोरी, दमा, अपचन आणि छातीतून उद्भवणाऱ्या समस्या त्यांच्या सामान्य तक्रारी असतात. त्यांच्यासाठी भावनिक संतुलन आणि मनाच्या खोलवर जाणे अत्यंत आवश्यक आहे. योग
निद्रा आणि मौन ध्यान त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. याशिवाय दीर्घ श्वास प्राणायाम म्हणजेच लांब आणि खोल श्वास घेणे आणि सोडणे त्यांच्या जल प्रकृतीला शांत करते आणि अंतर्गत अस्थिरता संतुलनात आणते. सिंह राशी. सिंह राशीचे लोक नेतृत्व करणारे, आत्ममग्न, प्रभावशाली आणि ताकदवर असतात. पण त्यांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे मीची भावना आणि अतिराग. त्यांना हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब आणि यकृताशी संबंधित आजारांचा धोका जास्त असतो. त्यांचा मृत्यू 70 ते 85व्या वर्षी होण्याची शक्यता आहे. पण जर त्यांनी आपला अहंकार नियंत्रित केला तर ते 90 वर्षांपर्यंत आरामात जगू शकतात. सिंह राशी ही अग्नितत्वाची राशी आहे आणि यामुळेच त्यांच्या तीव्र राग, अहंकार आणि हृदयावर दबाव यांसारख्या प्रवृत्ती विकसित होतात. त्यांच्या सर्वात मोठ्या समस्या म्हणजे हृदय, पाठ, मणक्याची हाडे आणि रक्तदाबाशी संबंधित त्रास. म्हणूनच त्यांच्यासाठी त्यांची अग्नी संतुलनात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सूर्यनमस्कार आणि उज्जाई प्राणायाम त्यांच्यासाठी विशेषतः लाभदायक आहे, कारण हे हृदयाला बळकटी देतात आणि आत्मबल स्थिर ठेवतात. याशिवाय त्राटक म्हणजे एका बिंदूवर लक्ष केंद्रित करणे त्यांची चंचलता आणि राग नियंत्रित करते. कन्या राशी. कन्या राशीचे लोक अनुशासित, विश्लेषक आणि परिपूर्णतावादी असतात. पण ते खूप जास्त विचार करतात, इतके की शरीर रोगी बनते. त्यांना पचनसंस्थेशी संबंधित समस्या, मायग्रेन आणि त्वचेचे विकार सामान्य असतात. त्यांचा मृत्यू 65 ते 75व्या वर्षी होण्याची शक्यता आहे. पण जर त्यांनी चिंता करणे सोडले तर 85 वर्षांपर्यंत निरोगी आयुष्य शक्य आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी विचारांची स्वच्छता आणि शरीरातील अनावश्यक ऊर्जेचे शुद्धीकरण अत्यंत आवश्यक आहे. कपालभाती आणि नाडी शोधन प्राणायाम त्यांच्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते, कारण हे केवळ शरीराचे डिटॉक्स करत नाहीत तर मनालाही हलके आणि स्थिर बनवतात. पोट आणि तंत्रिका तंत्र शांत ठेवण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी 15 मिनिटे वज्रासन किंवा हळू चालणे अत्यंत लाभदायक आहे. तसेच रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात थोडेसे खडेसैंधव मीठ टाकून पाय धुणे झोप आणि मानसिक शांतीसाठी चमत्कारी उपाय आहे. तुला राशी. तुला राशीचे लोक संतुलित, कलात्मक आणि न्यायप्रिय असतात. पण त्यांची कमजोरी म्हणजे निर्णय घेण्याची असमर्थता आणि दुसऱ्यांना खुश करण्याच्या प्रयत्नात स्वतःला हरवणे. मूत्रपिंड, मूत्रमार्ग आणि हार्मोनल समस्या त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यांचा मृत्यू 70 ते 80व्या वर्षी होण्याची शक्यता आहे. पण जर त्यांनी आपल्या प्राथमिकता निश्चित करायला शिकले तर ते 90 वर्षांपर्यंत जगू शकतात. तुला राशी ही वायुतत्वाची राशी आहे. हे लोक प्रत्येक गोष्ट संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण जेव्हा आयुष्यात असंतुलन येते, मग ते नातेसंबंधात असो किंवा विचारांमध्ये, तेव्हा त्यांचे मन अस्थिर होते. याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. त्यांच्यासाठी शरीर आणि मन दोन्हीमध्ये संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे. नाडी शोधन प्राणायाम आणि अनुलोम विलोम त्यांच्यासाठी सर्वोत्तम मानले जाते, कारण हे वायुतत्व नियंत्रित करतात आणि मानसिक स्थिरता प्रदान करतात. याशिवाय ताडासन आणि त्रिकोणासन यांसारखे योगासन शरीराला संतुलन देतात आणि मणक्याच्या आणि मूत्रपिंडाच्या भागात ऊर्जेचा संचार करतात. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीचे लोक गूढ, रहस्यमय आणि अत्यंत भावनिक असतात. त्यांची ऊर्जा शक्तिशाली असते, पण जर ती नियंत्रित नसेल तर ती आत्मनाशाचे कारण बनते. त्यांना आत्महत्या, विषबाधा, नैराश्य आणि रहस्यमय आजारांचा धोका जास्त असतो. त्यांचा मृत्यू 60 ते 70व्या वर्षी होण्याची शक्यता आहे. पण ध्यान, साधना आणि संयमाने ते 85 वर्षांपर्यंतही जगू शकतात. वृश्चिक राशी ही जलतत्वाची राशी आहे आणि यामुळेच त्यांच्या अंतर्मनात भावनांचा ज्वार खूप खोल असतो. हीच अंतर्गत उलथापालथ हळूहळू आरोग्यावर परिणाम करते आणि त्यांना गुप्तरोग, प्रजननतंत्र, मूत्रमार्ग, पचन आणि हार्मोनल समस्या लवकर गिरू शकतात. मूलबंध आणि शीतली प्राणायाम त्यांच्यासाठी अत्यंत लाभदायक मानले जाते, कारण हे केवळ ऊर्जा संतुलित करत नाहीत तर राग आणि आवेग नियंत्रित करतात. याशिवाय भुजंगासन आणि सेतुबंधासन यांसारखे योगासन त्यांच्या शरीराच्या त्या भागाला बळकटी देतात जिथे ऊर्जा सर्वाधिक केंद्रित असते. वृश्चिक राशीच्या लोकांनी दररोज सकाळी सूर्योदयापूर्वी 15 मिनिटे एकांतात मौन ध्यान करावे, जेणेकरून ते आपल्या अंतर्गत शक्तीला ओळखू शकतील आणि तिला योग्य दिशा देऊ शकतील. धनु राशी. धनु राशीचे लोक फिरणे, शिकणे आणि आयुष्य मोकळेपणाने जगणारे असतात. त्यांना साहस आणि जोखीम घेण्याची सवय असते, ज्यामुळे अपघात आणि संसर्गजन्य आजार त्यांच्या मृत्यूचे कारण बनू शकतात. त्यांचा मृत्यू 70 ते 80व्या वर्षी होण्याची शक्यता आहे. पण जर त्यांनी सावधगिरी बाळगली तर ते 90 वर्षांपर्यंत पोहोचू शकतात.
धनु राशी ही अग्नितत्वाची राशी आहे, पण बऱ्याचदा उत्साह आणि बेफिकिरीमुळे ते आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. धनु राशीच्या लोकांना मांडी, कुल्हे, यकृत, लठ्ठपणा, मधुमेह आणि यकृताशी संबंधित समस्या लवकर होऊ शकतात, विशेषतः जेव्हा ते असंयमित जीवनशैली स्वीकारतात. त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांची ऊर्जा नियंत्रित करणे आणि शरीराला लवचिकता देणे. त्रिकोणासन, उष्ट्रासन आणि पवनमुक्तासन यांसारखे योग त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत, जे मांडीच्या ताठरपणासाठी, पचनतंत्र आणि आतड्यांसाठी लाभदायक आहेत. अनुलोम विलोम आणि भरामरी प्राणायाम त्यांच्या अस्वस्थ मानसिकतेला शांती देण्यासाठी सहाय्यक ठरतात. तसेच भोजनात हलके, सात्विक आणि कमी तळलेले अन्न त्यांच्यासाठी अमृतासमान आहे. मकर राशी. मकर राशीचे लोक कष्टाळू, व्यावहारिक आणि अनुशासित असतात. त्यांची सर्वात मोठी आव्हान म्हणजे जबाबदाऱ्यांचे ओझे आणि भावनांची उपेक्षा. त्यांना हाडांचे आजार, सांधेदुखी, हृदयरोग आणि जुनाट आजार दीर्घकाळ टिकू शकतात. त्यांचा मृत्यू 65 ते 75व्या वर्षी होण्याची शक्यता आहे. पण जर त्यांनी स्वतःकडे लक्ष दिले आणि कधीकधी हसणे शिकले, तर दीर्घायुष्य निश्चित आहे. मकर राशी ही पृथ्वी तत्वाची राशी आहे, आणि यामुळेच त्यांच्या स्वभावात स्थिरता, मेहनत, अनुशासन आणि जबाबदाऱ्यांचे मोठे ओझे स्पष्टपणे दिसते. त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरीराला बळकट करणे, पण त्याचबरोबर मनालाही लवचिक ठेवणे. ताडासन, वज्रासन आणि शलभासन यांसारखे योग मकर राशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक आहेत, जे केवळ मणक्याच्या हाडांना बळकट करत नाहीत, तर शरीराला संतुलन देतात. नाडी शोधन प्राणायाम आणि भस्त्रिका प्राणायाम त्यांच्यासाठी खूप मदत करतात, कारण हे शरीरातील जमा झालेले थकवा आणि विषारी तत्व बाहेर काढतात. मकर राशीच्या लोकांनी दिवसातून किमान एकदा खुल्या आकाशाखाली, मोबाईल किंवा कामाशिवाय, फक्त स्वतःसोबत काही मिनिटे घालवावीत, कारण यामुळे त्यांना मानसिक संतुलन मिळते. कुंभ राशी. कुंभ राशीचे लोक आविष्कारक, विचारवंत आणि समाजसुधारक असतात. त्यांचा मेंदू नेहमी काहीतरी नवीन विचार करत असतो. पण या प्रक्रियेत त्यांचे शरीर उपेक्षित राहते, ज्यामुळे रक्ताभिसरण, नसांचे आजार आणि मेंदूचा झटका हे त्यांच्या मृत्यूचे प्रमुख कारण बनू शकतात. त्यांचा मृत्यू सरासरी 70 ते 80व्या वर्षी होतो. पण तंत्रज्ञान आणि आयुर्वेदाचा आधार घेऊन ते 90 वर्षांपेक्षा जास्त जगू शकतात. कुंभ राशी ही वायुतत्वाची राशी आहे, आणि यामुळेच त्यांच्या विचारांमध्ये तीव्रता, मौलिकता आणि स्वभावात स्वातंत्र्याची इच्छा असते. कुंभ राशीच्या लोकांना नस, रक्तदाब, हृदय, टखने, पाय आणि तंत्रिका तंत्राशी संबंधित समस्या लवकर गिरू शकतात. म्हणूनच त्यांच्यासाठी शरीर आणि मन दोन्हीला संतुलन देणे अत्यंत आवश्यक आहे. वृक्षासन आणि शवासन यांसारखे योग त्यांच्यासाठी अत्यंत लाभदायक आहेत, कारण हे शरीराला स्थिरता, एकाग्रता आणि विश्राम देतात. तसेच अनुलोम विलोम आणि भरामरी प्राणायाम त्यांच्या अस्वस्थता आणि तणाव शांत करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात. मीन राशी. मीन राशीचे लोक भावनिक, दयाळू आणि आध्यात्मिक असतात. त्यांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे अतिकल्पनांमध्ये रमणे. त्यांना यकृताचे विकार, भावनिक तुटणे आणि मानसिक भ्रम यांसारख्या समस्या आढळतात. त्यांचा मृत्यू 65 ते 75व्या वर्षी होण्याची शक्यता आहे. पण जर ते सेवा आणि ध्यानात रमले, तर 100 वर्षे जगणे काही मोठी गोष्ट नाही. मीन राशी ही जलतत्वाची राशी आहे, आणि यामुळेच हे लोक दुसऱ्यांचे दुःख इतक्या तीव्रतेने आत्मसात करतात की स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांच्यासाठी भावनांना संतुलित ठेवणे आणि शरीराला हळूहळू सक्रिय करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मार्जरी आसन, बालासन आणि मकरासन यांसारखे योग त्यांच्या मानसिक थकवा कमी करतात आणि तंत्रिका तंत्राला संतुलन देतात. याशिवाय योग निद्रा आणि ओमजप ध्यान त्यांच्यासाठी अत्यंत लाभदायक आहे, जे मनाला खोलवर विश्राम देते. भोजनात त्यांनी हलके, जलयुक्त आणि मानसिक शांती देणारे आहार, जसे की हंगामी फळे, हिरव्या भाज्या आणि तुळस किंवा अश्वगंधायुक्त चहा यांचा समावेश करावा. तर मित्रांनो, ही होती तुमच्या राशीच्या आधारावर तुमच्या मृत्यूची संभाव्य वय आणि त्यासंबंधित कटू सत्ये. पण लक्षात ठेवा, मृत्यू निश्चित आहे, पण आयुष्याची दिशा तुमच्या हातात आहे. तुमचे खाणेपिणे, दिनचर्या, विचार आणि कर्म तुमचे वय कमीही करू शकतात आणि वाढवूही शकतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला सावध करतो, विचार करायला भाग पाडतो, तर तो लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. धन्यवाद.